नमस्कार, आपण पाहत आहात मराठी भूमी. तर आज आपण एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर बोलणार आहोत. गेल्या महिनाभरात पक्षाबद्दल, नेतृत्वाबद्दल आणि भविष्यातील दिशेबद्दल अनेक चर्चा रंगल्या. काही जणांनी थेट तर काहींनी अप्रत्यक्षपणे सल्ले दिले. ज्यांचा पक्षाशी काही संबंध नाही असे लोकही पक्ष कसा चालवावा, कोणत्या दिशेने जावे यावर भाष्य करताना दिसले. असा थेट इशारा प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवार यांना केला आहे व हा इशारा सुनेत्र पवार यांच्यासमोर केला आहे. ते नेमकं काय म्हणाले हे व्हिडिओच्या माध्यमातून पहा. अनेक लोक काही वेगवेगळ्या विधानं करायला लागले. ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याचा आम्हाला उपदेश देतो. प्रफुल्ल पटेल म्हणाले की राजकारणात अंतिम निर्णय हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेतृत्वाचा असतो, बाहेरच्या लोकांचा नाही. व पुढे ते म्हणाले की काही वक्तव्य आणि सूचक टीका करण्यात आल्या, काहींनी इशारे देण्याचा प्रयत्न केला, परंतु या सर्व गोष्टींवर जास्त भाष्य करण्यापेक्षा आम्ही संघटन मजबूत करण्यावर भर देत आहोत. प्रफुल्ल पटेल पुन्हा म्हणाले की आजच्या राष्ट्रीय अधिवेशनात एकमुखाने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. कोणताही संभ्रम न ठेवता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आला अशी भावना व्यक्त करण्यात आली. हा केवळ निर्णय व्यक्तिपुरता मर्यादित नसून पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचं पटेल यांनी सांगितलं. व पुढे ते म्हणाले की आदरणीय अजितदादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कार्यपदाची जबाबदारी दिली त्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षहित, राज्यहित आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम केल्याचं नमूद करण्यात आलं. व पुढे ते म्हणाले की आता पुढची दिशा काय यावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. दादांचे आदर्श केवळ नावापुरते न ठेवता त्यांचा सन्मान कृतीतून करायचा असेल तर पक्ष पुन्हा ताकदीने उभा करावा लागेल असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले. व पुढे ते म्हणाले की नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम आणि संघटित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या अधिवेशनाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील विविध राज्यांमधून प्रतिनिधी उपस्थित होते. पक्षाचे वरिष्ठ नेते, CWC सदस्य, विविध सेल आणि फ्रंटल संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता तर भविष्यातील दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून पुढील जबाबदाऱ्या अधिक मोठ्या असल्याची जाणीव व्यक्त करण्यात आली. संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि पक्षाला पुन्हा एकदा प्रभावी पर्याय म्हणून उभे करणे हे पुढील ध्येय असेल असं स्पष्ट करण्यात आलं. राजकारणात टीका, मतभेद आणि वाद असतातच, पण शेवटी पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि स्पष्ट नेतृत्व यावरच भवितव्य ठरवणं हे महत्त्वाचं आहे असं वक्तव्य हे प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. व त्यांनी थेट इशारा हा केल्याचे चित्र हे दिसून आले आहे. व आपल्याला काय वाटतं, नव्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकेल का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व पाहत राहा मराठी भूमी.